कधीकधी एक चुकीचा निर्णय अख्खं आयुष्य बदलून टाकतो. आजची ही गोष्ट बरोबर तशीच आहे. ही गोष्ट आहे कुटुंबाची, पैशांची आणि त्या निवडींची, ज्या आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. खरं तर ही एक अशी गोष्ट आहे जी ऐकल्यावर आपल्या मनात नक्कीच घर करून राहील आणि विचार करायला लावेल. तर मग कथेची सुरुवात कुठून होते? ती होते एका आईच्या एकाच वाक्यातून. असं वाक्य जे अभिमानाने आणि कुठेतरी एका पूर्वग्रहाने भरलेलं होतं. ती म्हणाली, मी त्या छोट्याशा शहरात बरेलीमध्ये राहणार नाही. आणि हेच ते शब्द होते ज्यांनी पुढे येणाऱ्या एका मोठ्या कौटुंबिक वादळाची पायाभरणी केली. ठीक आहे, तर आता सुरू होतोय आपल्या कथेचा अंक पहिला, एक सदोष योजना. बघा, आई-वडिलांनी त्यांच्या रिटायरमेंटसाठी एक छान प्लॅन बनवला होता. पण त्या प्लॅनमध्ये खूप मोठी चूक होती. त्यांनी आपल्या सगळ्यात लहान मुलाला त्यातून चक्क वगळून टाकलं होतं. आता ही योजना काय होती? खरं तर खूपच सोपी होती. त्यांचे जे 3 मोठे श्रीमंत मुलगे होते, त्यांच्या घरी काही महिने राहायचं. त्यांना काय वाटलं की मुलं श्रीमंत आहेत म्हणजे आपल्याला आराम मिळेल, मान-सन्मान मिळेल. पण त्यांचा हाच विश्वास, हीच समजूत त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरणार होती. आणि गंमत बघा, इथेच कथेचा खरा ट्विस्ट सुरू होतो. जो सगळ्यात लहान मुलगा होता ना, ज्याला त्यांनी प्लॅनमधून बाहेर ठेवलं होतं, त्यानेच त्यांना आपल्या घरी राहायला बोलावलं. पण आईने काय केलं? त्याचं साधं राहणीमान आणि त्याचं छोटं शहर बघून त्याचा प्रस्ताव सरळ सरळ धुडकावून लावला. हीच एक गोष्ट पुढे जाऊन किती महत्वाची ठरणार होती याची त्यांना तेव्हा जराही कल्पना नव्हती. आणि मग सुरू होतो अंक दुसरा, कठोर वास्तव. इथे त्या आईवडिलांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा होतो. त्यांचं निवृत्तीचं स्वप्न आणि मुलांच्या घरातलं सत्य जेव्हा समोरासमोर येतं, तेव्हा त्यांच्या खऱ्या त्रासाला सुरुवात होते. मोठ्या आशेने ते पहिल्या मुलाच्या घरी पोचतात, पण तिथे काय घडतं? त्यांना पाहुण्यांसारखी नाही, तर जणू काही विनापगारी नोकरांसारखी वागणूक मिळते. वडिलांना अस्वच्छ ठरवून त्यांच्या तोंडाला मास्क लावला जातो. आईवर घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी टाकली जाते. आणि इतकंच नाही, तर त्यांच्या पेन्शनवरही हक्क सांगितला जातो. हे सगळं बघून वडील जेव्हा मुलाला जाब विचारतात, तेव्हा तो जे उत्तर देतो ना, ते खरंच धक्कादायक आहे. तो म्हणतो, मोफत तर देवसुद्धा मिळत नाही, मग जेवण कुठून मिळणार? विचार करा, हे शब्द एका मुलाने आपल्या वडिलांना म्हटले. यातून त्याच्या काळजीमागचा तो व्यवहार आणि ती क्रूरता स्पष्ट दिसून येते. वाटलं होतं की इथं काहीतरी वेगळं असेल, पण दुसऱ्या मुलाकडे परिस्थिती तर अजूनच वाईट होती. घरात शिरताच त्यांच्यासमोर नियमांची एक मोठी यादी ठेवली जाते. दिवसा त्यांना त्यांच्याच खोलीत जायला बंदी घालतात. आणि कहर म्हणजे घरात शांतता हवी म्हणून त्यांना सकाळपासून दुपारपर्यंत घराबाहेर काढलं जातं. जणू काही ते स्वतःच्याच मुलाच्या घरात परके आहेत. आता मात्र त्यांचा धीर सुटतो. या रोजच्या अपमानाला कंटाळून ते आपल्या घरी परत जायचा निर्णय घेतात. पण तो मुलगा काय करतो? खोटं रडून, नाटक करून त्यांना थांबवतो. बिचाऱ्या आईवडिलांना वाटतं की त्याला पश्चाताप झालाय. पण त्यांना काय माहीत की त्याच्या त्या खोट्या अश्रूंमागे एक भयंकर कट लपलेला होता. आणि आता येतो कथेचा तिसरा अंक, लपलेला विश्वासघात. इथे त्या खऱ्या कारणाचा उलगडा होतो की मुलांना आपल्या आईवडिलांना त्यांच्या स्वतःच्या घरापासून दूर का ठेवायचं होतं. एक प्रश्न मनात येतोच की नक्की काय चाललं होतं या तिन्ही भावांच्या मनात? ते गुपचूप कोणती योजना बनवत होते? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या कथेतील सगळ्यात मोठा, सगळ्यात धक्कादायक खुलासा आहे. आणि हा खुलासा होतो एका फोन कॉलमुळे, जो वडील नकळतपणे ऐकतात. एक भाऊ दुसऱ्याला सांगत असतो, ते घर विकायची आमची योजना आहे. आपण कसं तरी कागदपत्र बनवून घेऊ आणि पैसे वाटून घेऊ. हे ऐकून त्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. हा फक्त व्यवहार नव्हता, हा होता जन्मदात्यांशी केलेला सगळ्यात मोठा विश्वासघात. तर हा कट किती थंड डोक्याने रचला गेला होता ते बघा. पहिली पायरी होती आई-वडिलांना एका घरातून दुसऱ्या घरात मुद्दाम फिरवत ठेवणं, म्हणजे ते त्यांच्या मूळ घरी परतूच शकणार नाहीत. मग त्यांची फसवणूक करून घराच्या कागदपत्रांवर सह्या घ्यायच्या, ते घर विकायचं आणि आलेले पैसे आपापसात वाटून घ्यायचे. आणि मग अशा वेळी जेव्हा सगळी दारं बंद झाली होती, तेव्हा सुरू होतो अंक चौथा, आशेचा एक किरण. आणि हा किरण घेऊन येतो तोच मुलगा ज्याला सुरुवातीला नाकारलं गेलं होतं. तो लहान मुलगा अचानक तिथे पोहोचतो आणि आपल्या आईवडिलांची ती दयनीय अवस्था बघून त्याचं काळीच तुटतं. तो एक क्षणही विचार करत नाही, तो त्यांना तातडीने आपल्यासोबत चालण्याचा आग्रह करतो.
हेच तर खरं प्रेम होतं. हीच तर खरी काळजी होती. बघा, या स्लाइडवर दोन्ही प्रकारची काळजी अगदी स्पष्ट दिसते. एका बाजूला आहेत मोठ्या मुलांचे नियम, पैशांची मागणी आणि अपमान, आणि दुसऱ्या बाजूला आहे लहान मुलाचा मनापासून केलेलं स्वागत, आदर आणि निस्वार्थ प्रेम. हा फरकच सगळं काही सांगून जातो. आणि लहान मुलाच्या घरी पोचल्यावर आईच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ना, ते खरंच काळीच पिळवटून टाकणारे होते. ती आपल्या मुलाला मिठी मारून म्हणाली, "बाळा, महिनोन्महिने झाले कोणी मिठीच मारली नाही." हे एक वाक्य त्याने किती वेदना सोसल्या होत्या हे सांगायला पुरेसा होता. आणि आता येतो कथेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग. अंक 5वा, अंतिम धडा. आता मात्र सूत्र आईवडिलांच्या हातात होती. त्यांनी ठरवलं की आता मुलांना एक असा धडा शिकवायचा जो ते आयुष्यभर विसरणार नाहीत. लहान मुलगा मोठ्या भावांचा तो घर विकण्याचा संपूर्ण डाव उघड करतो. हे सत्य कळताच वडील त्या तिन्ही मोठ्या मुलांना शेवटच्या भेटीसाठी बोलावतात. आता हिशोब चुकता करण्याची वेळ आली होती. आणि मग वडील आपला न्याय सुनावतात. मुलांनी गुपचूप घर विकण्याची योजना आखली होती ना, तर ते घर आता कोणत्याही मुलाला मिळणार नाही. ते घर असहाय्य वृद्धांसाठी दान केलं जाईल. ज्यांनी पैशांची मागणी केली होती त्यांना नात्यातून आणि संपत्तीतून बेदखल केलं जातं. वडिलांनी मुलांच्या विश्वासघाताचं रूपांतर एका मोठ्या दानात आणि न्यायात केलं. पण गोष्ट इथेच संपत नाही. ज्यांनी पैसे मागितले त्यांना बेदखल केलं, पण ज्याने काहीच मागितलं नाही त्या लहान मुलासाठी वडील एक बक्षीस देतात. ते त्याला 5 लाख रुपये देतात. त्याच्या निस्वार्थ प्रेमाची आणि प्रामाणिकपणाची ती एक पोचपावती असते. पण इथेच त्या लहान मुलाचं मोठेपण दिसतं. तो ते पैसे स्वीकारायला नम्रपणे नकार देतो. तो म्हणतो, "माझ्यासाठी तुमची सोबत हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे." या एका वाक्याने त्याने सिद्ध केलं की त्याचं प्रेम कधीच व्यावहारिक नव्हतं. ते खरं आणि निस्वार्थ होतं. ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते की आपल्यासाठी खरी संपत्ती म्हणजे नक्की काय? पैसा, मालमत्ता की आपलं कुटुंब? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधण्याची गरज आहे.